आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पान क्रमांक 238 पौलाचे करंथीकरास पहिले पत्र अध्याय 12 वचन 4 ते 11 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे। सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे। आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे। तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते, कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषेंचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते। तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो। हालेलुया, 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 हालेलुया। पहा, येशूचा झंझावाती कार्य करणारा शिष्य प्रेषित पौल मंडळीला परमेश्वराच्या आत्म्याच्या कार्यपद्धतीविषयी सांगत आहे। तो मंडळीला समजावून देत आहे की पहा, कार्य करण्याचे प्रकार निरनिराळे जरी असले तरी त्या कार्यामध्ये काम करणारा आत्मा एकच आहे। सेवेचे प्रकार निरनिराळे जरी असले तरी त्या सेवांमध्ये कार्य करणारा आत्मा हा एकच आहे। कृपादान वेगवेगळ्या प्रकाराची जरी असली तरी त्या कृपादानांमधून कार्य करणारा आत्मा हा एकच आहे। आणि बायबलमध्ये तो परमेश्वराच्या या आत्म्याच्या कार्यपद्धतीविषयी समजावून देतो। तो म्हणतो की एखाद्या विश्वासणाऱ्या माणसाला जेव्हा आत्मा मिळतो तर त्याला त्या आत्म्याच्या द्वारे कदाचित विद्येचं वचन मिळेल, एखाद्याला ज्ञानाचं दान मिळेल, एखाद्याला कृपादान मिळेल, एखाद्याला विश्वासाचं दान मिळेल, एखाद्याला निरोगी करण्याचं दान मिळेल, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याचं दान मिळेल। कार्य भरपूर आहेत, परंतु या सगळ्यांमध्ये काम करणारा आत्मा हा मात्र एकच आहे। आणि हा आत्मा कोणा माणसाचा नव्हे, हा आत्मा जगाचा नव्हे, तर सर्वसमर्थ देव त्याचा पवित्र आत्मा आहे। प्रेषित पौल परमेश्वराच्या कार्यपद्धती, आत्म्याच्या कार्यपद्धतीविषयी सांगत आहे की आत्मा जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्या काम करण्याच्या पद्धती निरनिराळ्या असतील, वेगवेगळ्या असतील, तरी त्याच्यामध्ये काम करणारा आत्मा हा एकच आहे। एकंदरीत येशूचा हा झंझावाती कार्य करणारा शिष्य प्रेषित पौल परमेश्वराच्या एका स्वभावाकडे आपल्याला घेऊन जात आहे। परमेश्वराचे काही स्वभाव बायबलमध्ये लिहिलेले आहेत की तो परमप्रधान आहे, तो सर्वशक्तिमान आहे, जो उच्चस्थानी विराजमान आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे, तो जीवनाची भाकर आहे, तो जिवंत पाणी आहे, असे काही स्वभाव
बायबलमध्ये परमेश्वराच्या संदर्भात दिलेले आहेत. परमेश्वराचे कैक स्वभावांच्या विषयी बायबल साक्ष देतं आणि त्यातला एक स्वभाव आहे की परमेश्वर हा विविधता प्रिय परमेश्वर आहे. विविधता, त्याला विविधता आवडते. गॉड्स लव्ह व्हेरायटीज. देव विविधता प्रिय परमेश्वर आहे की एकाच गोष्टीमध्ये जेव्हा अनेक प्रकार दिसून येतात, एकाच क्षेत्रामध्ये जेव्हा अनेक गोष्टी दिसून येतात, तेव्हा त्या गोष्टीला विविधता असं संबोधलं जातं. आणि परमेश्वर ह्या विविधतेच्या संबंधात परमेश्वराला विविधता फार आवडते आणि त्याची ही विविधता आत्म्यामध्ये कशी दिसून येते हे प्रेषित पौल आपल्या ह्या वचनात सांगत आहे की तो म्हणत आहे आत्मा एकच आहे. जो देवापासून मिळणारा त्याचा स्वतःचा आत्मा म्हणजे ज्वलंत श्वास, त्याचा जो पवित्र आत्मा आहे, हा आत्मा देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्याप्रमाणे तो वाटून देतो. प्रत्येकाच्या हितासाठी, प्रत्येकाच्या सार्वजनिक हिताकरिता परमेश्वर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला ती कृपादानं देत असतो. कृपादानं जरी वेगवेगळी असली, कार्यपद्धती जरी वेगवेगळ्या असल्या, सेवा करण्याच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या, तरी सगळ्यात सर्व कार्य करणारा परमेश्वर आणि त्याचा आत्मा हा एकच आहे. परमेश्वराच्या विविधता प्रियतेविषयी प्रेषित पौल सांगत आहे. परमेश्वराला विविधता फार आवडते. त्याला व्हेरायटीज आवडतात. विविधता म्हणजे तीच गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीमध्ये अनेक प्रकार दिसून येणे. गोष्ट एकच आहे पण प्रकार कैक आहेत. क्षेत्र एकच आहे पण त्याचं स्वरूप कैक आहे. क्षेत्र एकच असेल तर त्याच्या आकृती वेगवेगळ्या असतील. अशा गोष्टीला विविधता बोलतात. एकाच गोष्टीचे अनेक प्रकार दिसून येणं. परमेश्वराला स्वतःला विविधता कितपत आवडते याच्या संदर्भात उत्पत्तीचं पहिलं पुस्तक अगदी सविस्तर सांगतं की परमेश्वराने अवघं विश्व स्वतःच्या शब्दाने रचलं. त्याने शब्द मात्र बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. आणि या पृथ्वीवरती अधिकार चालवण्याकरिता परमेश्वराने मातीचा एक मनुष्य घडवला स्वतःच्या हाताने, स्वतःच्या प्रतिरूपेप्रमाणे. आणि त्या मातीच्या पुतळ्यामध्ये स्वतःचा जिवंत श्वास फुंकला तेव्हा ते मातीचं शरीर जीवधारी झालं. त्या मातीच्या शरीराने स्वतःहून पहिल्यांदा या पृथ्वीवरती श्वास घेतला. परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली आणि आज सबंध जगाच्या पाठीवरती अब्जोवधी संख्येमध्ये मनुष्य दिसून येतो. अब्जोवधी संख्येमध्ये माणसाची जात या पृथ्वीवरती आहे. जवळपास 125 करोड लोकसंख्या तर नुकती आपल्या भारतातच आहे. जवळपास 125 करोड जर नुकती संख्या आपल्या भारतात आहे तर सबंध जगाच्या पाठीवरती किती लोक असतील. परंतु जेव्हा परमेश्वराने मनुष्याला घडवलं तेव्हा सगळ्यांचे अवयव सेम ठेवले. सगळ्यांना चेहऱ्यावरतीच 2 डोळे आहेत, चेहऱ्यावरती एक नाक आहे, 2 कान आहेत, दात आहेत. काहींचे 32 असतील, काहींचे कमी असतील जर पडले असतील, काहींचे जास्त असतील जे अजून पडलेच नसतील. सगळ्यांना सेम अवयव आहे पण सगळेच सारखे दिसतात का? नाही. कारण देवाला विविधता आवडते. देव विविधता प्रिय आहे. त्याची विविधतेची पराकाष्ठा तुम्ही आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावरून लावू शकता की सगळ्या मनुष्य ज्याने माणसात जन्म घेतलेला आहे, जो हाडामासामध्ये जन्मलेला आहे, हा माणसाला अवयव जरी सारखे असले तरी दिसत ते सेम नाही आहेत. सगळ्यांचा चेहरा सेम नाही. प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं आहे. परमेश्वराची विविधता प्रिय ह्याच्यामध्ये दिसून येते. जे विज्ञान तर या गोष्टीविषयी सांगतं की जगामध्ये कोणत्याही 2 माणसाचे हाताचे अंगठे सारखे नसतात. कोणत्याही 2 माणसाच्या, जगातल्या कुठल्याही सबंध जगाच्या पाठीवरती कोणत्याही 2 माणसांचे अंगठे सारखे नसतात. कोणत्याही 2 माणसाचा DNA सारखा नसतो. प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळेपणा आहे. परमेश्वराने माणूस एकच घडवलेला आहे परंतु त्याचे स्वरूप कैक दिसून येतात. कोण उंच आहे, कोण ठेंगणा आहे, कोण काळा आहे, कोण गोरा आहे, कोण कशा पद्धतीने परमेश्वराने बनवले. प्रत्येकाचं स्वतःचं एक स्वतंत्र स्वरूप आहे. सगळ्यांना माणसाचाच जन्म आहे पण सगळ्यांचं स्वतःचं एक वेगळं स्वरूप आहे, एक वेगळी स्वतंत्रता आहे. आणि त्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की ह्याला हे बोलतात, त्याला ते बोलतात, त्याला ते बोलतात असं दिसून येतं. समजा जर परमेश्वर जर विविधता प्रिय नसता तर याचा अर्थ सगळ्यांचेच चेहरे सारखे असते तर मला सांगा जग कसं वाटलं असतं. आता जे आपल्याला एखाद्याचा चेहरा बघून असं वाटतं की अरे काय सुंदर मुलगा दिसतो, काय सुंदर याचं स्वरूप आहे किंवा काय सुंदर याचं रूप आहे. जर सगळ्यांचाच समान चेहरा असता तर आपण बोललो असतो ह्याला काय बघायचं, ह्याचा जसा चेहरा तसाच माझा आहे, हिचा जसा चेहरा तसाच माझा आहे, काय बघायचं हिला. आणि जर सगळ्यांचे चेहरे सारखे तर बघायला इंटरेस्टच वाटणार नाही.
तुम्हाला जगायला रसच वाटणार नाही, कंटाळवाणं होऊन जाईल सगळं. आणि हे कंटाळवाणं होऊ नये म्हणून तो विविधता प्रिय परमेश्वर आपली विविधता त्याच्या क्रियेमध्ये दाखवतो. जग कसं कंटाळवाणं झालं असतं, निरस वाटलं असतं, जगायला काय अर्थच नाहीये, कशाला जगतोय आम्ही, सगळं सेमच आहे, सगळं सेम. त्याचा चेहरा सेम, हिचा चेहरा सेम. जगाच्या कुठल्याही देशात गेल्यावरती, राज्यात गेल्यावरती, गावात गेल्यावरती सगळ्यांचे चेहरे सेम. असं जर झालं तर जग कसं निरस होऊन जाईल. पण परमेश्वर कसा आहे, विविधता प्रिय. त्याची विविधता त्यांनी त्याच्या कृतींमध्ये दाखवून दिली. हे तर मी माणसाचं सांगितलं. प्रत्येकाला देवाने स्वतःचा एक स्वतंत्र आवाज दिलेला आहे, स्वतंत्र आवाज. सगळ्यांचा आवाज सेम नाहीये. सगळ्यांचा आवाज जर सेम असता तर ऐकायला काहीच बरं वाटलं नसतं. तू बोलूच नकोस असं होणार, तू गाऊच नकोस, तू गाणं बोलूच नकोस. जे आता आपण एखाद्याच्या गायकाचं गाणं ऐकून असं वाटतं, रे वा काय सुरेल गाणं आहे, काय सुरेख गातो, काय सुरेख आवाज आहे, असं जे आपल्याला वाटतं आपण त्याला दादच देणार नाही. तू काय सांगतो, माझा पण आवाज तसाच आहे. पण परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वतःचा एक स्वतंत्र आवाज दिलेला आहे, स्वतःच्या आवाजाची एक स्वतंत्र ओळख दिलेली आहे. कारण परमेश्वराची विविधता या गोष्टींमध्ये दिसून येते की परमेश्वराला स्वतःला विविधता किती आवडते. गॉड्स लव्ह व्हेरायटीज, त्याला विविधता फार आवडते. तो फार त्या गोष्टीविषयी फार उत्सुक आहे. ज्या जगामध्ये परमेश्वराने स्वाद नावाची एक गोष्ट बनवलेली आहे, टेस्ट, इंग्लिशमध्ये टेस्ट बोलतात, स्वाद. ह्या जगामध्ये परमेश्वराने स्वादाचे काही प्रकार बनवलेले आहेत. जर ह्या जगामध्ये एकच प्रकार असता स्वादाचा, गोडच, मग तिखट खाणारे कुठे गेले असते, ते जगलेच नसते या पृथ्वीवरती. कारण त्यांना जर तिखट, काही लोक फारच तिखट खातात, फारच तिखट, काही लोक मिडियम खातात. पण जगामध्ये एकच टेस्ट आहे, गोड. तर मग तिखट खाणारे कुठे जाणार, मिडियम खाणारे कुठे जाणार, त्यांना जगायला नकोसं वाटेल, ते सोडून देतील जग. परंतु परमेश्वराने प्रत्येकाच्या स्वादाची काळजी घेतलेली आहे. परमेश्वराने स्वतःची विविधता त्या गोष्टीत सुद्धा दाखवली आहे की काही गोष्टी आंबट आहेत, काही गोष्टी तुरट आहेत, काही गोष्टी खारट आहेत, काही गोष्टी गोड आहेत, काही गोष्टी तिखट आहेत. परमेश्वराने त्याच्या निर्मितीमध्ये प्रत्येक कृतीमध्ये त्यांनी विविधता ठेवलेली आहे, प्रत्येक कृतीमध्ये, की त्याला इतकी विविधता आवडते, तो इतका विविधता प्रिय आहे. प्रत्येकाच्या त्वचेला त्यांनी एक स्वतंत्र कलर दिलेला आहे. आता सावळी लोक असतात, जसं माझा सावळा कलर आहे. आता सावळी लोक गोरं व्हायला बघतात, तो भाग वेगळा. पण तुम्हाला माहिती आहे, लॉस एंजलिस, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणची गोरी लोक सावळी होण्यासाठी मेकअप करतात. आणि देवाने जर तुम्हाला ओरिजिनल सावळा कलर दिलेला आहे तर मग कशाला त्याला बिघडवताय. देवाने जो ओरिजिनल दिलेला आहे, जो हटणार नाही कधी, जो निघणार नाही कधी, पण मेकअप उतरतो. ती गोरी लोक, त्यांना सगळेच गोरे गोरे दिसतात तिकडे, म्हणून त्यांना सावळं दिसायला, म्हणून ते सावळं दिसायला मेकअप करतात. आणि आपल्या भारतातली लोक सावळी आहेत म्हणून ती गोरं दिसायला मेकअप करतात. उलट आहे सगळं. परंतु परमेश्वराची विविधता प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये दिसून येते. आणि हीच विविधता आत्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे, ती प्रेषित पौलाने प्रगट केलेली आहे. परमेश्वराने जेव्हा हे निसर्ग बनवलेला आहे, आपण निसर्गामध्ये पाहतो, झाडं पाहतो एकाच रंगाची आहे, परंतु जेव्हा ती गळायला लागतात किंवा त्याची पानं पिकायला लागतात त्याचा कलर बदलतो. पण सगळीच झाडं सारख्याच उंचीची आहेत का? सगळ्या झाडांना सारखीच फळे येतात का? सगळ्या झाडांची पानं एकसारखीच दिसतात का? नाही. प्रत्येक गोष्टीत परमेश्वराने विविधता ठेवलेली आहे, कारण तो स्वतः विविधता प्रिय असलेला परमेश्वर आहे. त्याला विविधता फार आवडते. प्रत्येक कृतीमध्ये त्याची विविधता आहे, प्रत्येक कृतीमध्ये. मग तुम्ही काही घ्या, या जगामध्ये जे परमेश्वराने उडणारे पक्षी बनवले, पक्ष्यांचा जो प्रवर्ग आहे किंवा पक्ष्यांचा जो गट आहे तो आकाशामध्ये उडतो, तर सगळेच पक्षी सारखेच दिसतात का? नाही दिसत. सगळ्याच पक्ष्यांचा आवाज सारखाच आहे का? नाही आहे. सगळेच पक्षी सारखेच वजनाला आहेत का? नाही आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा विविधतापणा ठेवलेला आहे. आज जी लोक 21व्या शतकामध्ये जगतात, कामाला जातात, मग त्यांचा रुटीन फार बिझी असतो. आणि मग त्यांना सुट्टी पडली, वेकेशन्स आले किंवा त्यांना जर काही सुट्ट्या पडल्या, रजा पडली, तर ते निसर्गाच्या ठिकाणी जातात रिफ्रेशमेंट घ्यायला. आता रिफ्रेशमेंट घ्यायला जातात कारण तिकडे वेगवेगळं आहे, नवनवीन आहे, ताजं तवानं करणारं आहे, म्हणून जातो. पण त्या निसर्गामध्ये सगळंच सारखं असलं तर तुम्हाला कशातनं ताजं तवानं व्हायला मिळणार आहे? परमेश्वराने प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये माणसाची खूप काळजी घेतलेली आहे. इतकंच नव्हे तर परमेश्वराने जे काही निर्माण केलेलं आहे त्याची तो स्वतःहून फार काळजी घेतो. परमेश्वर म्हणतो की 5 चिमण्या या पृथ्वीवरती 2 दमड्याला जरी विकल्या गेल्या, त्यातला एकाही चिमणीचा विसर मला पडत नाही. इतका तो प्रत्येक निर्मितीकडे त्याचं कटाक्षाने लक्ष आहे.
इतका तो लक्षपूर्वक त्या आपल्या निर्मितीकडे पाहत असतो आणि त्याच्या निर्मितीमध्ये सगळ्यात उच्च निर्मिती जर काय आहे तर तो त्याच्या हातातून निर्माण झालेला त्याच्या प्रतिरूपेप्रमाणे मनुष्य म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. परमेश्वर विविधता प्रिय आहे. गॉड्स लव व्हेरायटी. तो प्रत्येक बाबतीमध्ये कुठली स्थिती बघा, प्रत्येक बाबतीमध्ये त्याची विविधता दिसून येते. आणि जेव्हा ही विविधता आपण मनुष्य जे सांभाळत बघतो किंवा ती आपण अनुभवतो, हा फार एक आनंदाचा क्षण आहे. कारण आपण परमेश्वराच्या स्वभावाला अनुभवत असतो. जिकडे तुम्हाला निर्मितीमध्ये विविधता दिसून येते, मुळात तो परमेश्वराचा स्वभाव आहे की तो विविधता प्रिय आहे. परमेश्वराने जेव्हा प्राणी बनवले, सगळेच प्राणी डरकाळी फोडत नाहीत, सगळेच प्राणी किंकाळी फोडत नाहीत. प्रत्येकाचं सेक्शन वेगवेगळं आहे, प्रत्येकाचा रंगरूप वेगळा आहे, आकार वेगळा आहे, उकार वेगळा आहे, त्यांचं स्वरूप, त्यांची घटना, त्यांची आकृती सगळं काही वेगवेगळं ठेवलेलं आहे. कारण परमेश्वर विविधता प्रिय आहे. मी तुम्हाला त्या गोष्टीकडे नेतोय, परमेश्वराच्या त्या स्वभावाकडे, जो स्वभाव विविधता प्रिय आहे. परमेश्वराला विविधता इतकी आवडते की तो इतकं कटाक्षाने बारकाईने आपली विविधता प्रत्येक त्याच्या कृतीमध्ये दाखवून देतो. आपण जी विश्वासणारी लोक, जे आपण परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे आणि ख्रिस्त येशूच्या द्वारे जो आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते, ख्रिस्त येशूच्या द्वारे जे आपल्याला सार्वकालिक जीवनाविषयीचं वचन मिळतं, ख्रिस्त येशूच्या द्वारे जे आपल्याला पापांची क्षमा मिळते, त्या ख्रिस्त येशूच्या द्वारे जे आपण सनातन परमेश्वरावर विश्वास ठेवणारी लोक, त्या आपल्या जीवनात पण विविधता असावी. विविधता. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत असाल, व्यक्तिगत प्रार्थना, जेव्हा तुम्ही स्वतःहून एकट्यामध्ये जी काही प्रार्थना करता, त्या प्रार्थनेचं स्वरूप, त्या प्रार्थनेचा फॉर्मॅट एकसारखा ठेवू नका. एकसारखा ठेवला तर एक दिवस तुम्हाला कंटाळाल की काल पण मी तेच प्रार्थना केली, त्याच्या आदल्या रात्री पण मी तसंच केलं, त्याच्या आदल्या रात्री जाऊ दे, आज नाही करत, उद्या करूया. स्वरूप बदलाल. तुम्ही परमेश्वराच्या समोर जेव्हा बसता, तेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिगत प्रार्थनेमध्ये तुम्ही तुमचा फॉर्मॅट दिवसेंदिवस चेंज करू शकता. पवित्र आत्म्याच्या द्वारे देव काय बोलतोय, देव कसं सांगतोय. रोज काही लोक म्हणतात रोज काय प्रार्थना करायची. अहो, प्रार्थनेचे विषय एवढे आहेत की तुमचा एक जन्म पण अपुरा पडेल, एवढे प्रार्थनेचे विषय आहेत. तुम्ही जर असं म्हणत असाल की बाबा रोज काय करायची प्रार्थना, रोज काय नवीन नवीन बोलायचं, अरे बोलण्यासाठी भरपूर आहे. आजचा समजा आज आहे, आज तुम्ही घरी जाल, आज फक्त तुम्ही डोळ्याविषयी आभार माना, डोळ्याविषयी देवाला धन्यवाद द्या की प्रभू तुला धन्यवाद आहेत की तुम्हाला चेहऱ्यावरती चांगले 2 सुंदर डोळे दिलेले आहेत आणि त्याची आकृती, त्याचा नक्षा तू सेम ठेवलेला आहे. धन्यवाद आहे तुला. आज तू मला डोळे दिलेस म्हणून तू निर्माण केलेले रंग मी पाहतोय. काळा रंग पाहतोय, हिरवा पाहतोय, तांबडा पाहतोय, लाल रंग पाहतोय. तुम्ही रंगांचा अनुभव घेताय, तुम्ही रंगांच्या अनुभवाद्वारे रंगांचा आनंद घेताय. हा, तर देवाला धन्यवाद द्या. आज जर देवाने तुमच्या चेहऱ्यावरती 2 चांगले डोळे दिलेले आहेत, आज त्या डोळ्यामुळे तुम्ही ह्या पृथ्वीवरती जे परमेश्वराने आकार निर्माण केलेले आहेत, मग तो काटकोण असेल, त्रिकोण असेल, चौकोन असेल, षटकोन असेल, वर्तुळाकार असेल, लघुकोण असेल, विशाल कोण असेल, तुम्ही बघताय, तुम्ही अनुभवताय, तुम्ही ते बघू शकता. तर देवाचे मनापासून आभार माना की तुझ्या कृपेच्या द्वारे मला हे 2 डोळे मिळाले, त्याच्यामुळे मी पाहतोय. नुसतं डोळ्याचे आभार प्रदर्शन करायला अर्धा तास असाच निघून जाईल. मग दुसऱ्या दिवशी कानाविषयी प्रार्थना करा, कानाविषयी बोला. देवाला धन्यवाद देतो तुला की प्रभू तू मला चांगले कान दिले, ज्याच्यामुळे मी तुझे शब्द ऐकू शकतो. ते शब्द जे ऐकण्याविषयी पुष्कळ नीतिमान लोकांनी आणि संदेश त्यांनी उत्कंठा दर्शवली, त्यांना ऐकायला आलं नाही, पण मी आज माझ्या कानाने तुझे शब्द ऐकतोय. हा, ही तुझी कृपा आहे की स्वर्गाच्या राज्यातून मी हे ऐकतोय. बरंच आहे. तिसऱ्या दिवशी आवाजाविषयी आभार माना की धन्यवाद देतो प्रभू की तू मला दुसऱ्यावरती अवलंबून ठेवलं नाहीस. तर माझी जी काही भावना आहे, माझी जी काही फिलिंग आहे, माझी जी काही इच्छा आहे, ती मला दुसऱ्याला सांगण्यासाठी, समजावून देण्यासाठी मला माझा तू स्वतःचा स्वतंत्र आवाज दिलास, मला माझी स्वतःची एक स्वतंत्र ओळख दिलीस आणि ह्याच्यामुळे मी बोलू शकतो, माझं मन मोकळं करू शकतो, माझी इच्छा प्रगट करू शकतो, माझ्या भावना व्यक्त करू शकतो. इतकंच नव्हे तर या पृथ्वीवरच्या एका तुकड्यावरून मी तुझ्या राज्याचे गौरव करू शकतो, असा आभार मानू शकता. अहो, बरेच विषय आहेत, बरेच विषय. आज जे तुम्ही बसलेला तुमच्या बाजूचा माणूस तुमच्या ओळखीचा असेल, एक दिवस त्याच्यासाठी पण प्रार्थना करा. आज नंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या जो पुढे बसलेला माणूस आहे, एक दिवस त्याच्यासाठी प्रार्थना करा. विषय भरपूर आहेत, माझ्याकडे पुष्कळ आहेत, देवाकडे पण पुष्कळ आहेत. जे असे म्हणतात की आम्ही प्रार्थनेत काय बोलणार, आम्ही प्रार्थनेत रोज रोज काय सांगणार. अहो, परमेश्वर विविधता प्रिय परमेश्वर आहे, त्याच्याकडे व्हेरायटीज आहेत प्रार्थनेच्या,
पण तुम्ही आत्म्यातून जेव्हा प्रार्थना करायला बसाल तेव्हा रोज रोज वेगवेगळ्या पद्धतीने करा, रोज रोज वेगवेगळ्या गोष्टीविषयी परमेश्वराचे आभार प्रदर्शन करा आणि आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. जे काही तुम्हाला प्रार्थना करायची आहे, जी काही तुमची विनंती आहे, जी काही तुमची याचना आहे, जे काही तुम्हाला आपलं मन परमेश्वरासमोर प्रगट करायचं आहे ते तुम्ही करा. पण त्याच्या अगोदर फार मोठा सहभागिता परमेश्वरासोबत ठेवा. एक प्रार्थनेची वेदी बनवा अशासाठी की ज्या वेळेस त्या प्रार्थनेची वेदी जेव्हा तयार होईल आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही प्रार्थनेला सादर कराल तेव्हा तो ज्वलंत जिवंत असा परमेश्वर त्याच्या अग्नीने वेदीवरची प्रार्थना ग्रहण करील. पण असं करायला पाहिजे. लोक 5 मिनिटात प्रार्थना होते, मला अधिक समजत नाही 5 मिनिटात नेमकं करतात काय. एक गाणंच 5 मिनिटाचं आहे तर अख्खी प्रार्थना 5 मिनिटात होतेच कशी. गॉड्स लव्ह व्हेरायटी. तुम्ही तुमच्यातून किती विविधतापूर्ण असं स्वतःला परमेश्वरासमोर सादर करता. तुम्हाला तर मी परमेश्वराचा स्वभाव सांगितलाय, तुम्हाला परमेश्वराचं एक वैशिष्ट्य सांगितलंय, तुम्हाला परमेश्वराचा एक गुण मी सांगितलं की परमेश्वर विविधता प्रिय आहे. एकाच गोष्टीमध्ये जेव्हा अनेक गोष्टी दिसून येतात, अनेक प्रकार दिसून येतात, परमेश्वर त्या गोष्टीविषयी आनंदी आहे कारण तो विविधता प्रिय परमेश्वर आहे जो स्वर्गातून आपल्याकडे पाहत असतो. प्रार्थना करताना व्यक्तिगत प्रार्थनेचा फॉर्मॅट विषयी मी सांगतोय, व्यक्तिगत प्रार्थनेच्या स्वरूपाविषयी की आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. मागणी तुमची एकाच गोष्टीविषयी असेल, 2 गोष्टीविषयी असेल, पण आभार माना. आभार मानण्यासाठी काही प्रकार आहेत, काही गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्यासाठी देवाचे आभार मानू शकता. तुम्ही तुमच्या नोकरीविषयी देवाचे आभार मानू शकता. धन्यवाद देतो प्रभू तुला की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तू मला एक चांगली नोकरी दिली, चांगल्या पगाराची. तो किती असू दे, 5,000 असू दे नाही तर 15,000 असू दे, त्या 5,000ला 50,000 पर्यंत करण्याची ताकद सर्वसमर्थ देवामध्ये आहे. मात्र तुमचा विश्वास पाहिजे. मात्र तुमचा विश्वास पाहिजे. नाही तर तुम्ही बोलाल ब्रदर बोललेला आहे, मग काय आता बघूयाच आपण. तर माझ्याकडे नका बघू. जो हे करण्याची ताकद ठेवतो त्याच्या ताकदीवरती, त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवा कारण तुझ्या विश्वासाप्रमाणे घडेल. परमेश्वर विविधता प्रिय आहे. तुम्ही परमेश्वराकडे नोकरीसाठी देवाचे आभार मानू शकता की प्रभू मला ज्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी लागतात, आज तू मला चांगली नोकरी दिलीस, त्याच्यातून जो काही पगार मिळतो त्याच्यातून त्या गोष्टी मी विकत घेतो किंवा मी घेऊ शकतो. इतक्या पात्रतेचं तुम्हाला बनवलं त्याबद्दल धन्यवाद. आज तुम्हाला नोकरी दिलीस, मी माझ्या मुलाबाळांची इच्छा पूर्ण करू शकतो त्याबद्दल धन्यवाद. आज तुम्हाला नोकरी दिलीस त्यामुळे आज मी माझ्या कुटुंबासाठी ज्या काही जीवनावश्यक वस्तू लागतात त्या मी आज घेऊ शकतो कारण तू स्वर्गातून कृपा केलीस आणि मला चांगली नोकरी मिळालेली आहे. मग त्या नोकरीतून तुम्ही किती पगार घेतलात, किती साठवलेत, किती जमिनी घेतल्या, किती काय केलेत, एक एक विषय आभार मानत राहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ते बायबल असं म्हणतं स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला काही एक मिळत नाही. हा, स्वर्गातून तुमच्यावरती दया झाली आणि त्या गोष्टी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणून स्वतःला परमेश्वरासमोर विविधतापूर्ण असं ठेवा, विविधता युक्त असं परमेश्वरासमोर स्वतःला सादर करा. जर विविधता युक्त तुम्ही नसाल तर तुमच्याविषयी परमेश्वर कंटाळून जाईल. परमेश्वराने आपल्याला त्याच्या हाताने निर्माण केलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपेप्रमाणे निर्माण केलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला हे एक जीवन दिलेलं आहे. या एका जीवनामधून तुम्ही परमेश्वरासमोर स्वतःला किती विविधतापूर्ण सादर करता, किती विविधता युक्त असं स्वतःला सादर करता हे पहा. जर तुम्ही स्वतःला परमेश्वरासमोर विविधतापूर्ण असं सादर करत असाल तर तो विविधता प्रिय परमेश्वर तुमच्याविषयी आनंदी आहे कारण त्याला एकाच गोष्टीमध्ये अनेक गोष्टी फार आवडतात. तो विविधता प्रिय परमेश्वर आहे. तुम्ही स्वतःला विचारा की देवाने जर मला जीवन दिलेलं आहे, देवाने जर मला आशीर्वादित केलेलं आहे, जर देवाची मला ओळख झालेली आहे, आता ह्या परमेश्वरासमोर मला कसं प्रगट व्हायचंय? विविधतापूर्ण, विविधतायुक्त. तुमची परमेश्वरासमोर कितपत विविधता आहे ती स्वतःला विचारा की तुम्ही कितपत, तुमची व्हेरायटी किती आहेत, तुमच्या व्हेरायटीज तुम्ही परमेश्वराला किती सादर केलेल्या आहेत ह्या तुम्ही देवाला विचारा. काही जण म्हणतील की आम्ही फक्त शनिवारच्याच प्रार्थनेला येतो, म्हणजे याचा अर्थ तुमची ही एकच व्हेरायटी परमेश्वरासमोर आहे, बाकी घरी प्रार्थना नाही, बायबल वाचन नाही, सुवार्ता सांगणं नाही. मग काय करता? आम्ही फक्त शनिवारच तिकडे प्रार्थनेला जातो. याचा अर्थ तुमच्या जीवनातून फक्त एकच व्हेरायटी देवासमोर सादर होते आहे. मग तो विविधता प्रिय परमेश्वर तुमच्याविषयी कसा बरा आनंद होईल? कारण तुमचा एकच फॉर्मॅट आहे, तुमच्या जीवनाचा एकच स्वरूप आहे. ज्या गोष्टीला एकच स्वरूप आहे, एकच फॉर्मॅट आहे, कंटाळून जाईल देवाला ती गोष्ट, त्या गोष्टीमध्ये किंवा तुमच्या जीवनाविषयी देवाला निरस्ता वाटेल. कारण देव विविधता प्रिय आहे आणि ज्याच्यामध्ये विविधता नाही त्याविषयी परमेश्वर कंटाळून जाईल.
त्याविषयी परमेश्वराला निरस्ता वाटेल, त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेणार नाही तो. जर तुम्हाला असं वाटतं की सनातन परमेश्वराने ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे, जो सर्व समर्थ देव आहे, जो सर्व करण्याची ताकद बाळगतो, अशा परमेश्वराने आमच्या जीवनात रस घ्यावा, इंटरेस्ट घ्यावा, आमची प्रार्थनेकडे लक्षपूर्वक बघावं, आमच्या विनंतीकडे त्यांनी लक्षपूर्वक ऐकावं, असं जर तुम्हाला वाटतं तर तुमचं जीवन पण तसं बनवा की परमेश्वराला पण इंटरेस्ट वाटेल तुमच्या जीवनात भाग घ्यायला, परमेश्वराला पण इंटरेस्ट वाटेल तुमच्या जीवनात हस्तक्षेप करायला. असं आपलं जीवन बनवा. नाही तर एकच फॉर्मॅट, काय करतो, फक्त शनिवारचं प्रार्थनेला जातो, बाकी काय नाही. एकच फॉर्मॅट, जीवनाला एकच फॉर्मॅट. जर देवाने सगळ्यांच्या चेहऱ्याचा एकच फॉर्मॅट ठेवला असता, एकच स्वरूप ठेवलं असतं, तर जग कसं झालं असतं. जसं तुम्ही स्वतः रोज भोजन घेत असाल, रोज तुम्हाला 15 दिवस डाळ भात वरण पापड लोणचं हेच दिलं, तर 16व्या दिवशी कंटाळा येणार की नाही. 16व्या दिवशी तुम्हाला असं वाटणार की नाही काहीतरी चमचमीत पाहिजे होतं, काहीतरी नॉनव्हेज पाहिजे होतं, मटन पाहिजे होतं, किंवा मच्छी पाहिजे होती, किंवा अंडी पाहिजे होती. कारण 15 दिवस सलग वरण भात पापड लोणचं हेच खातोय. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या विविधतेविषयी, तुमच्या व्हेरायटी विषयी तुम्हाला एवढं चांगलं कळतं. तो परमेश्वर स्वतःहून विविधता प्रिय परमेश्वर आहे. तुम्हाला स्वतःला परमेश्वरासमोर असं सादर करायचं आहे की विविधतापूर्ण असं तुम्ही स्वतः सादर व्हाल. बायबलच्या अनुसार जेव्हा आपण आपल्या जीवनातून परमेश्वरासमोर आपल्या विविधतायुक्त कृती जेव्हा सादर करतो, देवाला आनंद आहे. की नुसतं तुम्ही एकाच फॉर्मॅटवरती अवलंबून राहू नका की मी फक्त तिकडे शनिवारच प्रार्थनेला जातो, तर तुम्ही हा एक फॉर्मॅट झाला. दुसरा फॉर्मॅट हा राहील की मी रोज घरी प्रार्थना करतो. मग तुम्ही अर्धा तास करणारे असाल, 1 तास करणारे असाल, तर तुमचा आणि देवाचा संबंध त्याच्यामध्ये आहे. मी फक्त शनिवारच प्रार्थनेला जाणारा नव्हे, मी घरात नुसता प्रार्थना करणारा नव्हे, तर मी बायबल वाचतो, म्हणजे मी देवाला समजून घेण्यासाठी त्याचे लिखित शब्द वाचत असतो. याचा अर्थ हा तुमचा तिसरा फॉर्मॅट, ह्या तुमची तिसरी व्हेरायटी झाली. मी परमेश्वराच्या प्रेमाची, त्याच्या सामर्थ्याची साक्ष लोकांना देतो. मी स्वर्गाचा आणि त्याच्यावर राज्य करणाऱ्या परमेश्वराचा एक साक्षीदार आहे. याचा अर्थ ही तुमची व्हेरायटी झाली. तुम्ही दुसऱ्यांना मदत करणारे असाल, याचा अर्थ ती तुमच्या जीवनाची एक व्हेरायटी, एक विविधता झाली. तुम्ही जर इकडे कोणाला प्रार्थनेला घेऊन येता, परमेश्वराच्या सामर्थ्याच्या आणि प्रेमाच्या जवळ आणून ठेवता, याचा अर्थ ही तुमच्या जीवनाला असलेली एक व्हेरायटी आहे. अशा व्हेरायटी खूप असल्या पाहिजेत. जर त्या खूप आहेत, तुम्ही तुमच्या जीवनातले फॉर्मॅट परमेश्वरासमोर विविधतेने मांडताय, निरनिराळ्या पद्धतीने मांडताय, तर याचा अर्थ तो विविधता प्रिय परमेश्वर तुमच्या जीवनाविषयी आनंदी आहे, त्याला आवडत आहे. इकडे येऊन प्रार्थना करणं, काही लोक इकडे सेवा करतात, हा त्यांचा फॉर्मॅट आहे. प्रत्येक तुम्ही स्वतःला विचारा की मी परमेश्वरासमोर स्वतःला किती निरनिराळ्या पद्धतीमध्ये सादर करू शकतो. मी एक सेवा करणारा म्हणून सादर होऊ शकतो, मी बायबल वाचणारा सादर होऊ शकतो, मी प्रार्थना करणारा सादर होऊ शकतो, मी देवाचा साक्षीदार म्हणजे सुवार्थ सांगणारा असं सादर होऊ शकतो. काही पद्धती आहेत. तुम्ही जर देवाचे शब्द वाचलेत, तुम्ही जर देवाचे शब्द ऐकलेत, समजून घेतले, तर तुम्हाला समजेल की देवासमोर मला विविधतेने कसं सादर व्हायचं आहे. एकच फॉर्मॅट ठेवू नका. काही लोक एकच फॉर्मॅट ठेवतात, त्यांना वाटतं एवढं केलं पुरेसं आहे, फक्त शनिवारच्या तिकडे प्रार्थनेला गेलं, बाकी काय केलं नाही तरी चालेल, फक्त एवढं पुरेसं आहे. काही लोकांना असं वाटतं फक्त सेवा करायची, बाकी बायबल नाही वाचलं, नाही प्रार्थना नाही केली तरी चालेल. नाही, एक फॉर्मॅट ठेवू नका. तो विविधता प्रिय परमेश्वर आहे. त्याच्या समोर जेव्हा तुम्ही जाल, त्याच्या समोर जेव्हा तुम्ही बसता, त्याच्या सहभागिते, त्याच्या पवित्रतेच्या झोतामध्ये जेव्हा तुम्ही येता, तेव्हा तुमचा फॉर्मॅट हा नेहमी विविधतेने पूर्ण असा असला पाहिजे. विविधतायुक्त असा तुमचं स्वतःचं सादरीकरण परमेश्वरासमोर असलं पाहिजे. जर तुम्ही बायबल वाचलंच नाही, तुम्ही जर देवाचे शब्द समजून घेतलेच नाही, तुम्ही जर देवाची वचनं ऐकून घेतलीच नाही, तर तुम्हाला परमेश्वरासमोर नेमकं सादर कसं व्हायचंय हे कळणार नाही. काही गोष्टी आहेत, काही बायबलमध्ये तर एका ठिकाणी येशू ख्रिस्ताने योहानाच्या शुभवर्तमानात असं सांगितलंय की तुम्ही विपुल फळं दिल्याने माझ्या स्वर्गातील पित्याचे गौरव होतात. विपुल फळं दिल्याने, म्हणजे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10 नाही, विपुल, ज्याला तुम्ही मोजू शकत नाही. का बरं विपुल? कारण तो विविधता प्रिय परमेश्वर आहे. त्याला व्हेरायटीज आवडतात, त्याला विपुल प्रमाणात आवडतं, कारण तो स्वतः विपुलतेचा परमेश्वर आहे. कारण बायबलमध्ये येशू म्हणाला, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून मी आलेलो आहे, असं त्यांनी स्वतःच या पृथ्वीवरती साक्ष दिलेली आहे. म्हणून देवाच्या राज्यामध्ये जेव्हा तुम्ही वावराल, तेव्हा स्वतःला कितपत मी विविधतेने पूर्ण असं परमेश्वरासमोर सादर करू शकतो, याविषयी प्रार्थना करा, याविषयी समजून घ्या. आत्म्यामध्ये समजून घ्या की आज प्रार्थना काय करायची आहे, कशाविषयी आभार प्रदर्शन करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेला बसता, तेव्हा तुमचं असं मत असेल की
आम्हाला शब्द सुचत नाही, पण तुम्ही बसा, कारण बायबल असं म्हणतं, येशू स्वतः म्हणाला, ज्या वेळेला पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तेव्हा तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकविल. मग तो प्रार्थना करण्याचं शिकवणार नाही का? त्याच्यासमोर सहभागिता करण्याचं शिकवणार नाही का? तो सगळं शिकवणार. पण तुमचा विश्वास, तुमचे त्याच्याबरोबर तेवढी सहभागिता, तुमचा त्याच्याबरोबरचा प्रामाणिकपणा तेवढा दिसून आला पाहिजे. आणि जर तो असेल तर तो विविधता प्रिय परमेश्वर आपल्यावरती स्वर्गातून विपुल कृपा करायला समर्थ आहे. आणि म्हणून या पृथ्वीवरती आपण विश्वासाचं जीवन जगत असताना आपलं जीवन हे परमेश्वरासमोर विविधतायुक्त असं सादर व्हावं, जेणेकरून विविधता प्रिय पूर्ण परमेश्वर आपल्याला त्याच्या स्वर्गातून मोठे आशीर्वाद देईल आणि आपलं जीवन आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.